अच्छा भरा आज बाजार क्यों है ना। अब्दुल सत्तार कुरेशी आज या ठिकाणी आज एक मीटिंग घेण्यात आली आहे आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरवलं गेलं आहे, कुरेशी समाज व पूर्ण मुस्लिम समाज यांच्याकडून हा निर्णय घेतला गेला आहे का आम्ही येत्या 20 तारखेपासून खरेदी विक्री जनावरांची हे बंद करणार आहे आणि शेतकरी बंधू याच्यात अडचणीत सापडणार आहे। कारण त्याला असं असतो का शेतकऱ्यांकडे जे जनावरं असतात, जे फक्कड होऊन जातात, जे निकामी होऊन जातात, ते बाजारामध्ये विकून आपल्या मुलांचं शिक्षण व आपला कुटुंब चालवण्याचं काम व आपला शेताचा सामान वगैरे व शेतपेरणीचा सगळं साहित्य खरीदण्यासाठी हे जनावरं मार्केटमध्ये विकताय। परंतु काही बजरंग दलचे लोक या लोकांमुळे हे जेव्हा गाडी निघते तेव्हा ते माल धरून घेतात आणि तो माल गौरक्षामध्ये जात आहे, पण नंतर तो काही दिसत नाही। पण या समजायला मार्ग नाही का हा माल जातो कुठं। आजपर्यंत सरकारने भी याचा शोध काही घेतलेला नाही आहे। तर माझी सरकारला विनंती आहे का त्यांनी गौवंश कायदा तयार केलेला आहे, परंतु मला असं वाटते हा घाई गडबडीमध्ये घेतलेला निर्णय असावा। कारण याच्यात शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं कोणाचाही विचार न करता हे कानून बळजबरीनं लादला गेला आहे। तर गव्हर्नमेंटला मी विनंती करतो का अजूनही त्यांनी रिपीट करून या कायद्यावर विचार करावं आणि शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना व मुस्लिम समाजांना व कुरेशी समाजांना त्यांनी न्याय द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो।